कोण कोण शाबू खाण्यासाठी उपवास पकडते खरं खरं सांगायचं का? कारण असं का म्हणते ना, जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आमची आई आम्हाला शाबू द्यायची नाही, तेव्हा आम्ही नेमकं आहे की नाही वर्षातून एकदा येणारी ही मोठी एकादशी पकडायचो, म्हणून आम्हाला शाबू त्या दिवशी तरी खायला मिळायचं. एरवी जेव्हा आम्ही आईला मागायचो तेव्हा ती म्हणायची की नाही हे उपवासासाठी आहे म्हणून नाही मिळणार. पण आता सगळं शाबू मिळतं, सगळं मिळतं, पण तेवढी एक्साइटमेंट वाटत नाही खायला किंवा चव वाटत नाही का? कारण पहिलेची दिवसं आणि पहिलेच्या गोष्टी जरा वेगळ्याच होत्या. म्हणून मग आज कित्येक दिवसानंतर मी गावावरून आले होते, म्हणून पहिल्यांदा तर मी माझी देवपूजा वगैरे सगळं करून घेतलं आणि मी कित्येक दिवसानंतर आज शाबूचे वडे बनवणार होते. पहिल्यांदा एक वेळेस बनवले आणि मी सेकंड टाईम ट्राय केले. मला वाटलं परफेक्ट बनतील का नाहीत हे मलाच माहीत नव्हतं, पण माझ्यानं ते झालं. म्हणजे मी परफेक्ट बनवू शकते. मग शाबूचे वडे वगैरे बनवलं, परंतु यावेळेस मी खरंच मनाभावातून उपवास पकडला आहे. का? कारण विठ्ठलानं एवढं मोठी गोष्ट दिली माझ्या आयुष्यात, एवढंसं क्यूटसा छोटा विठ्ठल आमच्या घरी पाठवला आहे म्हणल्यावर मग मनाभावातून तर पकडणं बनतेच. म्हणून खरंच पाया वगैरे पडले आणि पहिल्यांदा तर आहे की नाही सगळं करून मग पहिल्यांदा देवाला नैवेद्य वगैरे दाखवलं आणि पाया वगैरे पडलं आणि उपवास पकडले आणि उपवास सार्थक पण झाला. माझ्या छोटूशा विठ्ठलने मला पहिल्यांदा आहे की नाही चारवलं. मी त्याला म्हणले नाही तरी त्यानं मला चारवलं. ओके फ्रेंड्स, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय.